दक्षिण मुंबईतील जीर्ण आणि धोकादायक LIC व देना बँकच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या शेकडो भाडेकरूंना अखेर दिलासा मिळण्याची शक्यता आहे। कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत केलेल्या बैठकीत भाडेकरूंच्या समस्या थेट मांडल्या। या इमारती 90 वर्ष जुने असून भाडेकरू अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहत आहेत। टेनंट्स असोसिएशनने PMC नियुक्तीतील विलंब आणि सुरक्षित अंतरिम निवासाबाबत चिंता व्यक्त केली आहे। केंद्रीय अर्थमंत्रींनी पुढील 3 महिन्यात सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन सुद्धा दिले आहे। भाडेकरू सुरक्षित घराचा हक्क मिळवतील की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार। काल मी LIC टेनंट अँड ऑक्युपेशन वेलफेअर असोसिएशनचे पत्र घेऊन रमेश निर्मलजीचे सर्वांचे बोलून माननीय वित्तमंत्री निर्मला सीतारामनजीची भेटण्यासाठी दिल्ली गेलो होतो। चांगली भेट झाली। माझ्यासाठी आश्चर्य आनंद आहे। त्याने बोलले की मंगलजी मला माहिती आहे की आपण 4 वर्षापासून हा फॉलोअप करत आहे। हा विषय जवळ मार्गे लागला आहे। फक्त 2 लहान गोष्टी रिझॉल्व करायला शिल्लक राहिली आहे। ते 1-1.5 महिन्यामध्ये शिल्लक रिझॉल्व होईल आणि ते आपला हा प्रॉब्लेम सुटेल। मी ऑलरेडी खाली माझ्या अधिकाऱ्यांना सर्व इन्स्ट्रक्शन्स दिला आहे। मी हा कम्युनिकेशनच्या माध्यमाने सर्व LIC आणि सर्व एक वेळा LICच्या विषय सुटला तर देना बँक आणि इतर बँकाचा पण विषय पण सुटणार आहे। हा बिल्डिंग 100 वर्षपेक्षा जास्त जुनी आहे। बिल्डिंग आहे डिलिपिटेड कंडिशनमध्ये आहे। म्हाडा आणि LICचे स्थानिक अधिकारी काही आपल्या मदत करत नाही आणि या सर्व अंधकारामध्ये एक प्रकाशमान म्हणून माननीय वित्तमंत्री निर्मला सीतारामनजीच्या हा कालची मीटिंग एक नक्की आपल्यासाठी निर्णायक ठरेल। मला आता विश्वास आला आहे की 2 महिन्याच्या आत आपला विषय संपेल। धन्यवाद।